हाय, तर आज दिवसाची सुरुवात ना अशा सुंदर फुलांपासून करते. तर आता महत्त्वाचा आणि मेन विषय, आता ना सगळेच असे म्हणतात बरं का, की आजकाल ना कोणीही उठतं, कॅमेरा घेतं, शूट करतं आणि यूट्यूबला टाकून देतं, पण त्याआधी ना देवाचं नाव घेतं. जर तुम्ही देवाची भक्ती करता, तुम्ही एवढंच देवाला मानता, तर त्याची पब्लिक असं लोकांना का सांगता, असाच विचार करता ना तुम्ही लोक, बरोबर ना? पण असं काहीच नाही आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड होती आणि करायची खरंच खूप इच्छा होती. एक प्रयत्न करून बघायचा होता की मूल घर सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करून जर मी करू शकते तर करायला काय हरकत आहे. पण सुरुवात कुठून करू हे खरंच कळत नव्हतं. म्हणून ठरवलं की ज्या देवासमोर मी रोज नतमस्तक होते, रोज त्याच्यासमोर माझं मन शांत करते, अशा देवाच्या नावापासूनच सुरुवात करूया. म्हणून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज दुपारी ना छान असं जेवण करून घेतलं. मला संध्याकाळी ना मस्त गाजराचा हलवा करायचा होता. आता सगळ्यांना गाजर किसायची एक सोपी ट्रिक मी सांगते, पण त्याआधी ना हा व्ह्यू बघून घ्या, किती छान वाटतोय हा संध्याकाळचा व्ह्यू. हा असा व्ह्यू बघायला मला फारच आवडतो, म्हणून मी रोज संध्याकाळी गच्चीवर येते. तर घरामध्ये ना जी कोणी रिकामी व्यक्ती अशी बसलेली दिसेल त्याला असं घ्यायचं, म्हणायचं चला गाजर किसून द्या, मी ना गाजरचा हलवा करून तुम्हाला मस्तपैकी खायला घालते. तर तुमच्या घरात कोणीही असं निवांत बसलेलं असं ना की त्याला सांगायचं बाई दे मला गाजर किसून. मग छान अशी गाजर किसून घ्यायची, मस्तपैकी गाजराचा हलवा करायला घ्यायचा. मी ना गाजराचा हलवा असा दुधात बनवते, काही लोक खवा टाकूनही बनवतात, तसाही छान लागतो, पण मला असा आवडतं म्हणून मी असा बनवते. तर छान असा गाजरचा हलवा केला, मस्तपैकी दिवसाचा शेवट केला. चलो बाय.